जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नागपूर वन विभागाच्या वतीने रामगिरी रोड परिसरात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला। या कार्यक्रमाला प्रधान मुख्य वन संरक्षक PCCF M श्रीनिवासराव, प्रधान मुख्य वन संरक्षक MS रेड्डी, प्रधान मुख्य वन संरक्षक ऋषिकेश रंजन, महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कल्याण कुमार, अपर प्रधान मुख्य वन संरक्षक रामाराव, श्रीनिवासराव, नरेश झुरमो, रंजन तसेच अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक बॅनर्जी यांच्यासह वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। यावेळी बोलताना पालकमंत्री बावनकुळे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्ष लागवडीचे महत्त्व अधोरेखित केले। वाढते प्रदूषण, हवामान बदल आणि पर्यावरणीय आव्हानांचा सामना करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करण्याचा संकल्प करावा असे आवाहन त्यांनी केले। वृक्ष लागवड ही केवळ एक दिवसीय उपक्रम न राहता ती लोक चळवळ बनली पाहिजे। लावलेल्या प्रत्येक रोपट्याचे संगोपन करणे ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले। कार्यक्रमातून पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश देण्यात आला। अधिकाधिक वृक्ष लागवड व संवर्धनासाठी जनसहभाग वाढवण्याची गरज मान्यवरांनी व्यक्त केली। वन विभागाच्या या उपक्रमाला अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। I'm here from Jamaica. I'm really enjoying myself. It's a family-friendly entertainment with a lot of different things to do. It's really fun being here, and I wish I could come back again soon. I came from Nagpur and he's my friend. He came from Jamaica, which is in West Indies, and we are here to enjoy in Dream Asia. I heard about it a lot. I have seen it today. It's very wonderful and the experience is very good. I really want to come again here.